अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताला आज 1 महिना पूर्ण झालाय। 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीकडे अजित पवार निघालेले होते आणि त्यावेळेला त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला। या भीषण अपघातामुळे मोठी खळबळ उडाली। या अपघातामध्ये अजित पवारांचा मृत्यू झाला आणि या अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल हा आज येण्याची शक्यता आहे। तर दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे बदलापूर स्त्री बीज तस्करी संदर्भातली। बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणाचं ठाणे आणि नाशिक कनेक्शन आता उघड झालंय। बदलापूर स्त्री बीज तस्करीचं मुख्य केंद्र हे ठाणेच असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। ठाण्यातील अलिशान इमारतीमध्ये रोज 25 महिलांची स्त्री बीज तस्करी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत। तर तिसरी लक्षवेधी बातमी आहे नवी मुंबईमध्ये होणाऱ्या हिंदी चादर कार्यक्रमाची। श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या जयंतीनिमित्तानं नवी मुंबईमध्ये हिंदी चादर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। खारघरमधील ओवे मैदानामध्ये हा कार्यक्रम पार पडेल। आज आणि उद्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाणे आणि नवी मुंबईमधल्या वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलेला आहे।